प्रवेश राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू गौरवी आणि समर्थ बाप्पा ईश्वराच्या आज खरोखर संपूर्ण जगामध्ये ईश्वराच्या तुझ्या जन्मदिनानिमित्तानं तुझी सगळी देश एकत्रित होऊन आपापल्या परीनं ते घोष करीत आहेत, आनंद करीत आहेत आणि पहिल्यापासून उंच करीत आहेत. प्रिय प्रभू दया परमेश्वरा माझ्या स्तुती पात्र देवा, खरोखरच आज आम्हाला सुद्धा त्या सोहळ्यामध्ये या आनंदामध्ये तू सहभागी होण्याची संधी दिलेली आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रथम तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू मला साध्य होते. माझ्या सगळ्या पापांची अपराधांची चुकांची मला क्षमा कर. तुझ्या रक्तानं तू मला धुवून स्वच्छ कर आणि पंचदेवा मी नसून तू स्वतः तुझ्या लेकरांच्या संगती बोलीस आणि प्रत्येकाला तू आशीर्वाद देतो. त्या कृष्ण जयंतीचा आनंद प्रत्येकाला लुटण्यासाठी तुझ्या सामर्थ्याने त्यांना येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया. कालरात्रीच आपण ऐकलेलं आहे की ख्रिस्त जयंतीचा हा सोहळा जगामध्ये अनेक तारखेला अनेक लोक पाळतात. कोण 25 डिसेंबरला पाळतं, कोण 23 डिसेंबरला पाळतं, कोण 7 जानेवारीला पाळतं, कोणी 18 जानेवारीला पाळतं. ह्या तारखेकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, परंतु त्यामध्ये मेन काय आहे की मेन आहे की आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये काय झालेला आहे, जन्मास आलेला आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी आपण सगळं आता वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालणार नाही, कारण मेन गोष्ट काय आहे, मुख्य गोष्ट काय आहे त्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छित आहे. आणि जे प्रिय प्रभू येशूनं मी आजारी असताना माझ्या विचारावर पडले असताना जे विचार देवाने माझ्या मुखात घातले ते तुम्हाला सांगावं वाटत आहे. आणि ही देवाची योजना आहे. याबद्दल मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन त्याचं मी आभार मानित आहे. आता आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपल्या लेकरू नुसतं मम्मा किंवा पप्पा म्हणायला सुरुवात करतं तेव्हा प्रत्येक आईबापाला असं वाटतं की आपल्या लेकरानं म्हणावं की बाळा मन देव प्रीती आहे. आणि आपण त्या बाळाला शिकवतो. आता ह्या आमच्या या ठिकाणी सुद्धा ही मुलगी आहे ना, तिला जसं वाटतं तसं ती म्हणते की देव प्रीती आहे. आणि खरोखर देव प्रीती आहे त्यामध्ये मोठं देवाचं गुण लपलेलं आहे. हालेलुया. आणि ते आज आपल्याला त्या ख्रिस्त निमित्तानं समजावून घेऊया. देवबापाला आपण विनंती करेल, प्रभू या वचनातून आज तू प्रत्यक्षात माझ्या संगती घे. हालेलुया. आणि आपल्याला ठाऊक आहे, आता आमच्यामध्ये आमचे सुतार ते डॉक्टर आहेत, डॉक्टरची पदवी त्यांना मिळालेली आहे. आमच्यामध्ये पुष्कळ आम्ही नर्सेस आहोत की डॉक्टर ही पदवी घेण्यासाठी किंवा नर्स ही पदवी घेण्यासाठी आम्हाला काहीतरी कष्ट करावे लागतात. अनेक परीक्षेमधून आम्हाला जावं लागतं. वकिलाला असू दे तर कोणालाही असो, त्याशिवाय ही पदवी आपल्याला मिळत नाही. तर ती 1 योहान याचा 14 तुम्ही काढू नका, फक्त ऐका, कारण काढत असताना आपल्या लक्ष इकडे तिकडे जातं. 1 योहान 14:16 वचनामध्ये सांगितलंय की देव प्रीती आहे. त्याचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं थोडंसं भाषांतर आहे की देव प्रेम स्वरूप आहे. याचा अर्थ काय आहे की ही देवाची काय आहे गोष्ट, ही देवाची पदवी आहे. हालेलुया. ही देवाची पदवी आहे आणि ही पदवी त्याला घेण्यासाठी अनेक कशातून जावं लागलेलं आहे. त्याला परीक्षेला त्याला तोंड द्यावं लागलं आहे. हालेलुया. आणि त्या सगळ्या
पार झाल्यानंतर ही देवानं त्याला पदवी दिली आहे. देव किती आहे त्याद्वारे आपल्याला कळतं की त्याच्या प्रेमाला प्रीतीला काय नाही, मोजमाप नाही. आणि त्याच्यासारखं प्रेम, त्याच्यासारखी प्रीती तुमच्यावरती किंवा माझ्यावरती कोण करू शकत नाही. आपण आपल्या लेकरांच्यावरती प्रेम करतो, प्रीती करतो, परंतु त्याला काय त्याला सीमा आहे. परंतु देवाच्या प्रेमाला प्रीतीला सीमा नाही. आलं हे तुम्हाला ठाऊक आहे का? कारण तुमचं आणि माझं तारण व्हावं हीच देवाची इच्छा आहे. आणि ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी योहान 3:16 मध्ये सांगितलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकच पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. आणि म्हणूनच योहान 5:31 मध्ये म्हटलं की ज्याच्या जवळ त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा आहे त्याला जीवन आहे. आणि ज्याला जीवन मिळालेलं आहे त्याला ते सार्वकालिक जीवन आहे. आणि ते जीवन आज प्रेमप्रभूनं तुम्हाला आणि मला देण्यासाठी ते स्वर्गाचं प्रथम सोडलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रिय प्रभू येशूनं स्वर्गाचं सुख, स्वर्गाचं वैभव सोडलं आणि या जगामध्ये आलं. ही झाली त्याची पहिली परीक्षा. आता दुसरी परीक्षा काय आहे? दुसरी परीक्षा म्हटलं तर त्याचा जन्म एका कुमारिकेच्या पोटी झाला. हे शक्य आहे काय हो? कुमारिकेनं लग्नाच्या अगोदर गरोदर राहणं आहे का ठीक? बोलतं व्हायचं नाही. परंतु देवाला काही अवघड नाही. आणि म्हणून त्यानं कुमारिकेच्या उदरी जन्म घेतला. त्या मर्यादा लोकांनी अतिशय तिची चिंतू केली असेल, तिची आबरू चव्हाट्यावर मांडली असेल. जेव्हा येशू ख्रिस्त जन्मात आला तेव्हा सुद्धा त्याला नावं ठेवली असतील. परंतु ती हे कशी होती? लीन होती, नम्र होती, देवाला भिवून वागणारी होती. म्हणून म्हणाली की होऊ दे, देवाच्या गौरवासाठी मी तयार आहे. आणि जे अशक्यपोटीची गोष्ट होती ती तिच्या पोटी झाली आणि ती धन्य झाली. आणि तिच्या पोटी तुम्हाला आणि मला जाणणारा जन्मात आला. याबद्दल आपण काय करूया? देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्यातून उपकार मानूया. आता तिसरं काय आहे? तिसरं, तो देवाचा पुत्र असताना त्यानं स्वर्ग सोडला. कुमारिकेच्या पोटी पुत्र म्हणून तो जन्मात आला. मग तो मानव काय झाला? त्याला मानव होण्याची काय शक्य, काय गरज होती? काय पण झाला? पुत्र झाला असं तर दुसरी माणसं म्हणतात काय न पाहिलं त्याने हे केलं, झाडा जर काय काय असं काय काय झालं असतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यानं मानव एवढ्यासाठी धारण केलं कारण तो देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढत गेला. त्यामुळं तुमचं आणि माझं दुःख काय आहे हे त्याला समजलं गेलं. तुमच्या आणि माझ्या व्यथा काय आहे हे जाणणारं मन त्याला मिळालं. आणि म्हणून त्यानं मानव धारण केलं. तो जर का कुत्र्यासारखा तर भूतच पळाला असता. माणसाचं काय व्याप आहे किंवा काय त्रास आहे त्याला कळालं नसतं. म्हणून माणसाच्या व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्याने मानव रूपे धारण केले. मग आता आपण ज्या लूकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचलेलं आहे की मरियेचं आणि योसेफाचं काय झालेलं आहे?
मागणी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ती 9 महिन्यांची पूर्ण प्रेग्नंट आहे. तिचे दिवस भरलेले आहेत आणि ते कुठे गेलेले आहे की नाव निश्चित लिहून द्यायला गेलेले आहे. आणि असं असताना तिची पूर्ण दिवस भरले. तिला बिचारीला काळा सुटल्या असतील. तिच्याबरोबर तिचा पती आहे. त्याच्या जीवाची घालमेल झाली असेल. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, तिला कुठं ठेवू, तिला कुठं आश्रय करू. आणि पुष्कळ ठिकाणी त्याने शोध केला, परंतु त्यांना कुठेही जागा मिळाली नाही. आणि शेवटी त्यांना जागा कुठे मिळाली? गाईच्या गोट्यात. आता तुम्ही गाईच्या गोठा जर का म्हणाला आणि आपण जर का खेडेगावामध्ये जर का गेलो तर तो गोठा ऍक्च्युली कसा असतो त्याचं चित्र आपल्याला दिसेल. कुणी बोलायचं नाही. त्याचं चित्र आपल्याला असं दिसेल. एका बाजूला पुढं आहे, एका बाजूला नाही, त्याला दार आहे, असं ते असेल. परंतु म्हणजे त्या ठिकाणी त्याला म्हणावा तसा आश्रय सुद्धा नाही आहे. असं असून सुद्धा त्या गोट्यामध्ये मसरा आहेत, शेरडा आहेत, म्हणजे जी काय गोट्यामध्ये असतात प्राणी ते सगळे बसले आहेत. कोणी ओरडत असेल, कोणी हांबरडा फोडत असेल, कोण रवण करत असेल, कोण खात असेल. एवढंच नव्हे तर त्या गाईच्या गोठ्यामध्ये त्या जनावरांचा सगळं मलमूत्र याचा दुर्गंधी सुटलेली असेल, डासांचं घोंगाट उठला असेल, माशा असतील, चिलका असतील, अशा ठिकाणी तुम्ही पहा. आपण तिथं 1 मिनिट सुद्धा थांबवू शकणार नाही. आपण थांबू शकत आहे. आपण लगेच तिथं त्यांच्या मलमूत्राचा गव्हाचा आपण लगेच असं करून आपल्याला रुमाल लावू, हात लावू, कारण ते आपल्याला सहन होत नाही. परंतु अशा घाणेरड्या ठिकाणी जो राजांचा राजा, जो प्रभूचा प्रभू, जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करत आहे, की जो फक्त बोलला उत्पत्ती 1:1 मध्ये देव बोलला आणि संपूर्ण जग त्या देवाला, त्या राजाला जन्म घेण्यासाठी काय नाही आहे? ठिकाण नाही आहे, जागा नाही आहे. परंतु त्याला एक गलिच्छ अशी जागा मिळाली. ही गलिच्छ जागा का मिळाली याचं कारण आपण शोधून काढूया. गलिच्छ ठिकाणी येशूने का जन्म घेतला? हा जो गायचा गोठा आहे, ती जी गव्हाणी आहे, हे कशाचं चिन्ह आहे माहिती आहे तुम्हाला? त्या गोठ्यामध्ये काय काय आपण म्हणून सांगितलं, तुम्ही सांगा उदाहरण. त्या गायच्या गोठ्यात काय काय असतं? जोरात बोला. गाई, म्हैसी आणि काय वाटतं ते त्याचं मलमूत्र, चिंता पिंता, माशा काय वाटतं ते सगळी दुर्गंधी, सगळं गलिच्छ एवढं तिथं असतं. मग ह्या ठिकाणी प्रभू येशूने जन्म का घेतला? त्याला एवढं अशक्य होतं का? त्याला कुठे जागा मिळणार नाही? हो, त्याला मिळाली असती. परंतु माझ्या प्रियानो, 20, 17 आणि 9 मध्ये सांगितलेलं आहे की माणसाचं हे जे अंतःकरण आहे ना, हे सगळ्यात कपटी आहे. त्या गाईच्या गोठ्यामध्ये गलिच्छपणा आहे ना, तो सगळा माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे. मग आता माणसांच्या अंतःकरणामध्ये काय ते काय? तुम्ही म्हणाल की गायचं मलमूत्र ते कुठनं येणार आहे? माझ्या प्रियानो, ते मलमूत्र ते गोठ्यामध्ये आहे, पण ह्या अंतःकरणामध्ये काय आहे माहिती आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट आहे गर्व, घमेंड, राग, कपट, द्वेष, मत्सर, जेवढं काय घाण असेल ते. आणि त्यामुळं आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गायीच्या गोठ्यात
जन्म घेतलेला आहे. गाईचा गोठा हे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचं काय आहे, हे चित्र आहे. आणि माझ्या प्रियानो, माझ्या लेकरानो, प्रभू येशू ख्रिस्त त्या गाईच्या गोठ्यात जेव्हा ती मरिया वेदनानं भरलेली असताना त्या योसेफानं काय केलं असेल, आता काय करायचं, आता काय करायचं म्हणून आजूबाजूला जरा का होईना केस कसला केला असेल, तिला थोडीशी जागा करून दिली असेल. तसं आज तुमचं आणि माझं काम आहे. आज बघा 25 तारीख आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये 24 तारखेला मध्यरात्रीपासून सगळीकडे काय म्हणते की पार्ट्याच पार्ट्या. पार्टीला जावा, दारू घ्या, नाचा, धिंगाणा करा, काय वाटलं ते का. आणि मग आता धिंगाणा करत बसलो, दारू पित बसलो, वेविचार करत बसलो, वेषाधरला गेलो, तर मग आपल्याला ख्रिस्त जयंतीचा आनंद लुटता येईल काय? येणार नाही. वरपंजी नुसतं हो आम्ही ख्रिस्ती आहे म्हणून पार्टी आहे. हो तुमच्याकडे पार्टी आहे बरं. लोक जेव्हा आम्ही दुबईमध्ये होतो, लोक विचारले तुमच्याकडे पार्टी, असली पार्टी. येस, आजची हीच पार्टी आहे, कारण आमच्या अंतःकरणामध्ये येशू आहे. आणि जेव्हा प्रभू येशूचा जन्म त्या गाईच्या गोट्यात झाला, तेव्हा त्या गाईच्या गोट्याचा पान फिटला. शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे त्या गाईच्या गोट्याचा काय झाला, पान फिटलेला आहे. त्याचा कल्याण झालेला आहे. तो मोठा आशीर्वादित झालेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे तो मोठा आशीर्वादित झालेला आहे. मग आपण जर का आपलं अंतःकरण येशूसाठी जर का दिलं आणि येशूला म्हटलं की येशू हे जे माझं घाणेरडं अंतःकरण आहे, या अंतःकरणामध्ये मला राग येतो, मला द्वेष येतो, माझ्या अंतःकरणात एखाद्याबद्दल कपट आहे, हे जर का तू काढून टाकून माझ्या अंतःकरणात आला आणि त्या गोठ्याला जसं आशीर्वादित केलं, तसं प्रभू आज तू माझ्यासाठी हे काम कर. मी तुला शरण येत आहे. आणि जोपर्यंत आपण शरण त्याला जात नाही, तोपर्यंत ह्या अंतःकरणातली घाण बाजूला होत नाही. म्हणून पहिले योहान 1:7 मध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. हालेलुया. प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. मग आपला राग, अंतःकरणातला द्वेष, मत्सर, कपट हे दूर होईल. परंतु ज्यांच्या जवळ जीवन नाही त्यांच्या जवळ येशू नाही. आणि म्हणूनच तेव्हाची 16 पुन्हा मी सांगत आहे की ज्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला त्यांचं चालन झालं, त्यांना सार्वकालिक जीवन मिळालं. परंतु अजूनही लोक त्याच भ्रमात आहेत. ते म्हणतात काय येशू 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 करायचं, आमचं काय ते 33 कोटीपेक्षा जास्त झाले ते आम्हाला बघतील. परंतु नाही. योहान 6:14 मध्ये येशू म्हणत आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही, तुम्हाला मोक्ष नाही, तुम्हाला स्वर्ग नाही. आणि खरोखरच आज प्रभू येशूने तुमच्यावरती माझ्यावरती दया केलेली आहे. आणि आज आपण त्याचा स्वीकार केल्यामुळं, चालणारा म्हणून त्याला आपल्या जीवनात घेतल्यामुळं आज हे घाणेरडं घाण असणारं अंतःकरण येशूच्या रक्तानं शुद्ध झालेलं आहे. आणि येशू आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून आपलंही जीवन कसं झालेलं आहे, आशीर्वादित झाले. आमचंही पान फिटलेलं आहे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे. आणि म्हणूनच अजून ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही त्यामुळं लोक काय करत आहेत, अनामाया करत आहेत, चोऱ्या करत आहेत, घातपात करत आहेत, बलात्कार करीत आहेत. कारण ते काय आहे, ते अंतःकरणातलं
सगळ्यात कपटी जी योजना सैतानाने घातली ती अशी फुलून दाखवली. आणि पहा प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय केले नाही. अगदी एक गोष्ट नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती चालत होता, उठत होता, बसत होता, तेव्हा रोमी लोकांच्या किंवा सरकारच्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल काय निर्माण झालं? कपट. कपट निर्माण झालं आणि कपटाने प्रभूला भरलेला आहे. आणि त्यांच्या अंतःकरणातलं कपट व्यक्त करण्यासाठी त्यांनी जितकं म्हणून त्यांच्या अंतःकरणातली दुष्टता आहे ती प्रगट करण्यासाठी येशूला त्याने येशूचा अपमान केलेला आहे, येशूची चूक केलेली आहे, येशूला फटक्यांचा मान दिलेला आहे, येशूच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातलेला आहे. इतकंच नव्हे तर अगदी क्रूरतेनं, अगदी कठोरतेनं त्या प्रवेशच्या हातात त्याने कुऱ्हाडी खिळे ठोकले आणि आपल्या अंतःकरणाची कठोरता त्याने दाखवली. कारण देवाचं वचन सांगत आहे की अंतःकरण हे सगळ्यात कपटी आहे, कठोर आहे. आणि ते त्याने येशूवरती त्याचा काय केला? त्याने प्रयोग केला. बघूया आता तो आमच्या हातात सापडलेला आहे. आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याला करू. आणि त्याने केलं आणि प्रभू येशूनं मुकाट्यानं सहन केलं. का? प्रभू येशूनं एवढ्यासाठी मुकाट्यानं सहन केलं की त्याची तुमच्यावरती आणि माझ्यावरती असणारी ती अफाट प्रीती, त्या प्रीती खातर तुम्हाला आणि मला होणारी शिक्षा त्यानं स्वतःवरती घेतली आणि तुम्हाला आणि मला त्यानं मुक्त केलं. जसं त्या गोट्याचं त्यानं कल्याण केलं तसं तुम्हाला आणि मला त्यानं सार्वकालिक जीवन देऊन आपलं जीवन आशीर्वादित केलं. परंतु येशू त्यांना काही बोलला नाही. एकदम तो कसा होता? शांत होता. वलायला नेत असणाऱ्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला. कारण त्याला जर का तोंड उघडलं असतं तर आज तुमचं आणि माझं चालन झालं नसतं. आज तुम्ही त्याच्या ख्रिस्त जयंतीचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी बसलो नसतो. परंतु देवाने कृपा केली, देवाने दया केली, देवाने आमच्यावरती प्रेम केलं, प्रीती केली. आणि मग खरोखर प्रभू येशूचं अंतःकरण हे करुणेनं भरलेलं अंतःकरण आहे, प्रेमानं भरलेलं अंतःकरण आहे. त्याबद्दल समावती पहा किती दुष्ट केलं किंवा किती कठोर केलं. त्या लोकांनी त्याची कपडे काढून टाकले, त्याला उघडे नागरे त्या वजन समावती ठेवले. त्यांना काय करावं वाटले असेल. पण प्रिय प्रभू येशूनं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते सहन केलं आणि तुम्हालाही मला त्याच्या सामन्याच्या वस्त्रावर आपल्याला पडलेलं आहे. आणि म्हणून आपण देवाच्या नावाला धन्यवाद त्याचं उपकार म्हणूया. कारण त्याच्यासारखा प्रेम, त्याच्यासारखा क्षमाशील दुसरा कोणी नाही. त्याच्या डोळ्यातून प्रेमाच्या धारा वाहत आहे. त्याचं अंतःकरण प्रेमानं फुटलेलं आहे. आणि त्या वधस्तंभावरती तो म्हणत आहे की हे बाप्पा त्यांना तू क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना काही कळत नाही. आणि त्या जगामध्ये तुम्हाला एवढ्यासाठी पाठवले की ह्यांचं चांगलं व्हावं. आणि खरोखर त्या प्रिय प्रभू येशूने तुमचं आणि माझं चालू होण्याचं ती वधस्तंभावरची शिक्षा त्यांना सहन केली. वधस्तंभावरती त्यांना आपला प्राण दिला आणि तुम्हाला आणि मला जीवदान दिलं, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन दिलं. आणि तेच आज मुख्य आहे की ख्रिस्त जयंतीचं गाभा काय आहे तर तुमचे माझं साधन तुमच्यासाठी माझ्यासाठी तो साधणारा या जगात आला. आणि म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की खरोखरच देव प्रीती आहे आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी
या जगात आला. आणि म्हणून आज आपण प्रभू येशूला बोलूया. प्रिय प्रवेश, जसं त्या गायीच्या गोठ्याचा तू उद्धार केला, त्या गायीच्या गोठ्यामध्ये येशूचा जन्म झाला म्हणून ज्ञानी लोक पूर्ण दिशेकडून त्याला भेटण्यास, त्याला नजराणीतून आले. जर का येशूचा जन्म तिथं झाला नसता तर त्या आल्याची नसतील. परंतु आज आपलं हे अंतःकरण आहे ना, काल रात्री आपण ऐकलं ती लीला नावाची मुलगी, तिच्या जवळ देण्यासाठी काही नव्हतं, परंतु ती म्हणाली येशू तुला देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही, माझं जे अंतःकरण आहे त्याचं. आणि खरोखरच आज ते प्रवेश तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचा स्वीकार करण्यासाठी तो वाट पाहतो. आणि खरोखरच त्या लीलाला जसा जीवनी मुकुट मिळाला तसा प्रवेश ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्याला तो सार्वकालिक जीवनाचा मुकुट देणार आहे. आणि तो तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. याबद्दल आपण देवबाबाच्या नावाला धन्यवाद दिला. आणि या ख्रिस्त जयंतीच्या निमित्तानं आपण येशूच्या नावाला धन्यवाद दिला. त्याचा उपकार मानूया की तो आमचा तारणारा, आमचा मुक्तीदाता म्हणून या जगात आला आणि तो आम्हाला मिळाला. प्रेज द लॉर्ड.